नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, रागी, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र, सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. पोर्शे अपघात प्रकरण ताजं असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकानं महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी रात्रीची नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याच तपासणी दरम्यान काल रात्री 8 वाजता फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर धक्कादायक प्रकार घडला. पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विधानसभेची निवडणूक पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोठं विधान केलंय. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 10 जण इच्छुक आहेत, त्यामुळे काँग्रेसला 288 जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही असा मोठा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आलंय. कोरोना महामारीवरील उपचाराचा डोस ठरलेली कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी भारतात उत्पादित करण्यात आल्या. विशेष म्हणजे भारताने काही देशांना या लसींचा पुरवठाही केला. त्यामुळे जगभरात भारताची वैद्यकीय क्षेत्रातील ताकद दिसून आली आहे. त्यातच भारतातील सर्वात मोठे वैद्यकीय उपकरणे आणि हेमॅटॉलॉजी अभिकर्मक उत्पादन युनिटचे आज नागपुरात उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भारत देश जगाचं मेडिकल पर्यटन केंद्र बनतोय, या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत. आयसीसी टी20 विश्वचषकात विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघाने 11 वर्षांनंतर आयसीसी चषकावर आपले नाव कोरले. काल महाराष्ट्राच्या विधिमंडळात मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सरकारी तिजोरीतून 11 कोटींचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच भारतीय संघावर कोट्यवधीची उधळण बीसीसीआय कडून झालेली असताना पुन्हा 11 कोटी देण्याची गरजच काय असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. या जागेसाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे. आता या जागेवर नाना पटोले निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातील खेळाडू आहेत, त्यांना आजही संधी मिळत नाही. भारतात उद्याच्या काळात चांगले खेळाडू तयार व्हावे, पुढच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी असं आमचं स्वप्न आहे. त्यामुळे या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय येत्या आठवड्यात आम्ही घेणार आहोत असं नाना पटोले म्हणाले आहेत. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते मराठा समाजाचे संवाद साधून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या भावना मांडताना आरक्षणावर भाष्य केलंय. तर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांकडून आपलं तिकीट फायनल झालं होतं असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. कथित भूखंड घोटाळा प्रकरणात शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चिट दिली आहे. वायकरांविरोधात गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाल्याची अजब माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टमध्ये दिली आहे. वायकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेत गेले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंचं निकटवर्ती असलेल्या रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले.
सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यांनी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वायकरांवर केला होता। गावागावात ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय, तो वाढू नये, तो महाराष्ट्राचा हिताचा नाही, यासाठी समन्वयाची भूमिका घेत असल्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले। मनोज जरांगे यांच्यासोबत काल झालेल्या भेटी संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले। मराठा आरक्षणाची मागणी आहे, गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला विषय आहे, तो बऱ्यापैकी मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे। भीक नको पण कुत्रावर अशी सांगण्याची वेळ आली आहे राज्यातील शेतकऱ्यांवर, आणि हे म्हणावं लागतंय राज्यातील पीक विमा कंपन्यांना। पीक विमा कंपन्यांनी राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तुटपुंजी रक्कम जमा केली आहे। त्यामुळे एकीकडे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पीक विमा कंपनींकडून मदत तर दूरच, मात्र उलट थट्टाच केली जात असल्याचे चित्र आहे। एकट्या अकोला जिल्ह्यातल्या अनेक गावात शेतकऱ्यांना अवघे 100, 200, 500 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या पीक विमा कंपन्यांविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। परिणामी प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता पीडित शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती, आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।